काही लोकांना ना अजिबात माणुसकी नसती, म्हणजे मूर्खपणाचा कळस गाठता असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो. आता मी माझ्या गाडीजवळ उभं होतो आणि एक ओमनी गाडी आली आणि त्या ओमनी गाडीमध्ये जवळपास 5-6 जण होते बसलेले आणि ते मला एका हॉस्पिटलचा ॲड्रेस विचारत होते आणि वयस्कर व्यक्ती होते आणि त्यांचं पेशंट सिरियस होतं. त्यांना मी ॲड्रेस सांगत होतो आणि त्यांच्याच ओमनी मागे एक 2 व्हीलरवाला सारखा हॉर्न दाबून धरला ते आणि वाजू राहिला. त्याला म्हटलं अरे का बरं हॉर्न वाजू राहिला, तुला काही डोकं आहे का? तर म्हणे ही कोणची पद्धत आहे म्हणे गाडी लावायची रस्त्यामध्ये. अरे म्हटलं रस्त्यामध्ये गाडी नाही, रस्त्याच्या बाजूला आहे म्हटलं. त्यांचं पेशंट सिरियस आहे, ते हॉस्पिटलचा ॲड्रेस विचारताय, बाहेरचे लोक आहे म्हटलं, त्यांना समजत नाहीये. बाजूला एवढा मोठा रस्ता मोकळा आहे, सगळ्या गाड्या जात आहे, तुला एकट्यालाच काय प्रॉब्लेम आहे, जाय ना निघून बाबा तू. तरी ऐकायला तयार नाही. ते ओमनीवाल्याला शिव्या देऊ राहिला, साले कुठून पण येता, रस्त्यात गाडी लावता, असं तसं फुल चालू त्याचं. जेव्हा मी त्याच्यावर रेस झालो ना तेव्हा निघून गेला तो. म्हणजे लोकांची मानसिकता बघा. चांगला प्रोफेशनल माणूस बरं काय, पुढं नोकरीला होता काय माहिती, अशी बॅग गिग होती, मस्त जात होता. म्हणजे लोकांना थोडा पण सेन्स नाही यार. जर एखादा व्यक्ती सांगतो यार त्यांचं पेशंट आहे, सिरियस आहे, हॉस्पिटलचा ॲड्रेस विचारताय, 2 मिनिटात काय फरक पडणार सांगा बरं. खेड्यातून आलेले लोक शहरात, त्या विचारांना रस्ते वगैरे माहीत नसता. आपण थोडं समजून घ्यायचं का पासिंग बाहेरची बघितली की शिव्याच चालू करायच्या. भरपूर लोकांची मेंटॅलिटी अशीच आहे मित्रांनो. गाडीची पासिंग बाहेरची बघितली की काय त्यांचा मर्दपणा जागतो आणि काय शिव्या देता आणि तो काहीतरी मारायला उठतील बारीक बारीक कारणावरून. भाई तुमची मेंटॅलिटी ना बदला. आपल्याला सुद्धा दुसऱ्यांच्या इथं जावं लागतं. लोक पण आपल्या इथं येतात. एमएच किंवा पासिंग दुसरी असली म्हणजे आपण त्यांना काही पण करायचं. कितपत योग्य सांगा बरं मित्रांनो. तर काय वाटतं मित्रांनो अशा नालायक लोकांबद्दल जे पासिंग बाहेरची बघितल्याच्या नंतर लोकांवरती रुबाब करतात? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि माझ्या व्हिडिओमध्ये काही तथ्य वाटत असेल तरच मला फॉलो करा आणि ही रील जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.